नमस्कार, कसे आहात सगळे? चला आज नाश्त्याला करते मस्तपैकी शेवयाचं उपीट. त्यासाठी मी शेवया छान अशा भाजून घेतलेल्या आहेत तेलामध्ये आणि इकडे घेतलेला आहे शेंगदाणे, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर. आणि इकडं तेल गरम करायला ठेवले. आता आपल्याला काय करायचं? कढीपत्ता टाकायचा. आणि हे टाकून छान आपण करायचं उपीट का बघणार तसंच करायचं, दुसरं काय नाही, पण वेगळं छान लागतं. छान तेलामध्ये करून घ्या. मी येतं शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत. आता कोथिंबीर चिरलीच नाही. हा इकडं चाललेलं आहे. तोपर्यंत इकडं माझं चाललेलं आहे मस्तपैकी वड्याची तयारी. इकडं पानं आहेत छान धुवून घेतलेली आहेत. आळूची पानं फ्रेश आहेत, म्हटलं चला करून टाकावं. किती छान आहेत, मस्त. आणि इथं मिरची बारीक करून घेतलेली आहे. आता करायचं ह्याची पण तयारी करायची. पहिला नाश्ता. मिरची एवढ्या तिखट नाही आहेत म्हणून जास्त टाकलं. काय तिखट नाही, छान भाजले. आता काय पाणी टाकायचं आपण. मस्त. आता हे शेंगदाणे भाजलेले टाकून घेते. तेला जरा परतले जाते. पाणी टाकून त्याच्या अंदाजानुसार टाकायचं. शेवया घेते त्यानुसार पाणी टाकायचं, कारण का शोषून घेतं पाणी. तर चवीनुसार मीठ. हा मिरच्याचं खाय छान वासाला आणि ठसका पण. खिडकी उघडते. आपल्या त्याच्या गऱ्याच्या शेवया आहेत. शेवया आपण दाखवते, माझ्याकडे आणल्यात ते आहेत ते. छान आता उकळी आली की नाही मग हे टाकायचं. तेलात तुपाचं पण काढून ठेवते. वरून थोडंसं तूप टाकून ठेवायचं. कालच केलं तूप. असं मी आठवड्यातनं 2 वेळेस तर होतं एवढं, आणि तेवढं संपतं पण. गरा भाज हे भाज ते भाज करून टाकते. नवीन होते संपते. चला आता पानं खूप आहेत की नाही. आता इथं काय करायचं, याला सगळं बेसन पीठच वापरायचं नाही. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता, तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि बेसन पीठ. मी आता याच्यात काय करणार आहे, थोडंसं ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ असं मिक्स करून करणार आहे. खूप छान होतात तशा पण. फक्त बेसन पिठानंच लागते चव खूप छान. म्हणजे आपण पारंपरिक तसंच करत आलं ना. आता थोडंसं हे पण टाकायचं, पण हे पहिल्यापासून टाकतात असं पिठं मिक्स. असं करायचं. मी तशी करणार आहे आता. खूप पानं आहेत. चला म्हटलं तसं करायचं. आपलं तोपर्यंत उकळत नाही टाकता येणार, हाताने टाकते. सगळं खाली पडेल एकदम.
मस्त लागतं. आमच्या घरात सगळ्यांना आवडतं हे उपीट शेवयाचं. त्यासाठी शेवया खूप करून आणलेत. अगोदर उन्हाळ्यात आणलेल्या संपल्या, आता अजून आणलेत करून. अजून वर्ष जायचं ना. रस शेवया करून संपल्या. शेवया रस खूप खाल्ला आणि अजून पाऊस पडत नाही तोपर्यंत पण खायचेच. तुम्हाला दाखवते. आंबे अजून आहेत भरपूर. हे बघा आंबे. आंब्याला काही कमी केलं नाही. त्यामुळे शेवया संपल्या खूप आमच्या. चला आता झाल्या. आपण ह्याच्यामध्ये छान तूप टाकूया 1 चमचा. आता काय झालं, कोथिंबीर आहे इथं पण मला चिरता येणार नाही. मी चिरून टाकणार आहे नंतर. चिरून ठेवली की नाही काय होतं, काळी काळी पडते. आपण धुवून घेतलेली असते की नाही, ते काळं काळं होतं. मग ते ज्यावेळी टाकायची मग त्यावेळी चिरायची. तशातच माझी राहिली. अरे मस्त होते बघू शकता. कसं झालं छान. ह्या घडीला 2 मिनिट आपण झाकून ठेवू. 2च मिनिट ठेवायचं. ते पण गॅस बंद करून. ते फुलले जातात छान शेवया. ओके. गॅस बंद करते आणि झाकून ठेवते. 2 मिनिट तोपर्यंत लावूया. आहा, वाफ निघली.